पांढरे साहेब, तुमच्यावर गोळ्या कोणी झाडल्या? त्या माणसाला तुम्ही ओळखता? नाही, म्हणजे घडलं असं की मी रस्त्याने चाललो होतो तेव्हा एक माणूस अचानक आला. त्यांनी मला हाक मारली, मी वळलो आणि त्यांनी माझ्यावरती गोळ्या झाडल्या. आणि हे सगळं इतके अचानक घडलं की मला त्याचा चेहराही धड दिसला नाही. तुमचा कोणावर संशय वगैरे? नेमकं सांगू शकणार नाही मी, कुणीही असू शकतं. मला जर का तसं काही वाटलं तर स्वतः फोन करून कळेल मी तुम्हाला. ठीक आहे पांढरे साहेब, येतो मी. हा, माझा फोन कोणाकडे आहे? मला हवाय तो. इन्स्पेक्टर साहेबांजवळ आहे. म्हणजे त्यातले काही नंबर्स बघून ते काही इन्व्हेस्टिगेशन करणार आहेत. ठीक आहे, मग मला तुझा फोन दे जरा. आणि एक काम करशील जरा, घरी जाऊन माझी एक डायरी आहे कपाटामध्ये ठेवलेली, लाल रंगाची. प्रमिलाला माहिती, ती जरा घेऊन येशील? आता ती डायरी कशाला हवी तुम्हाला? प्रमिला, त्याच्यामध्ये काही नंबर्स आहेत. माझ्यावरती खुनी हल्ला कोणी केला ते शोधून काढण्यासाठी मलाही काही प्रयत्न करावे लागतीलच ना. ठीक आहे नेहा, तू इथेच थांब, मीच घेऊन येते ती डायरी. भाऊ जामगडे विरुद्ध सचिन म्हात्रे ह्या खटल्यात भाऊ जामगडे यांनी आपल्या बाजूनी एकही साक्षीदार किंवा पुरावा सादर केलेला नाही. आणि ह्या गोष्टीचा विचार करून आणि सचिन म्हात्रे यांनी दिलेल्या पुराव्यांना विचारात घेऊन हे कोर्ट पुढील निकाल देत आहे की नैना चंद्रापूरकर यांचा मुलगा शार्दू याला सचिन म्हात्रे यांनी कायदेशीररित्या दत्तक घेतल्यामुळे तो आता इथून पुढे त्यांच्या जवळच राहील. आणि भाऊ जामगडे याला कोर्ट सक्त ताकीद देत आहे की यानंतर त्याने सचिन म्हात्रे किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कुणालाही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी. एवढेच नाही तर भाऊ जामगडे सचिन म्हात्रेच्या घराजवळ जरी आढळला तरी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून त्याला तुरुंगात टाकावे. नेहा, अगं तुला 100 वर्ष आयुष्य आहे का? नाही म्हणजे मी पण आता तुला फोन करणार होते. कशासाठी? माझं एक काम होतं तुझ्याकडे. पण ठीक आहे, त्याविषयी आपण नंतर बोलूया. आधी तू सांग, तू का फोन केला होतास? सावरीताई एक आनंदाची बातमी द्यायला फोन केलाय. राजाराम काका शुद्धीवर आलेत. काय? बरं झालं बाई. मग आता कशी आहे त्यांची तब्येत? आता बरी आहे. नेहा, मला महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. नाही, असं फोनवर नाही बोलता येणार. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष भेटूनच बोलावं लागेल. तू घरी येऊ शकशील? कधी येऊ? आज येऊ शकशील? चालेल, येते. आणखी काही पत्ता किंवा कोणाचे कॉल्स वगैरे? नाही. हां, पण त्या दिवशीच्या बाईला मी फोन केला होता ना सर, तिच्याच नंबरवरून दुसऱ्या एका नंबरला फोन केलाय की ज्या नंबरवरून राजाराम पांढरेंना फोन आला होता. म्हणजे त्या बाईचा आणि त्या नंबरचा काहीतरी संबंध आहे. त्या बाईला आता ताबडतोब शोधावं लागेल. तुम्ही असं करा, मोबाईल कंपनीकडून जो पत्ता मिळालाय त्या पत्त्यावर जाऊन चौकशी करा, शोधून काढा तिला. गुरुजी, हे लालवानी साहेब. नमस्कार. 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 यांनाच तुमचं घर हवंय म्हणून प्रत्यक्ष यांनाच घेऊन आलो. तुम्ही आपापसात ठरवून घ्या आता. लालवानी साहेब, खरं तर मला हे घर विकायचं नव्हतं, पण परिस्थितीच अशी आली आहे की मला घर विकण्याचा निर्णय घ्यावा लागतोय. मला 50 लाख रुपयांची गरज आहे, म्हणून तेवढी रक्कम मला हवी आहे. ठीक आहे, 50 देतो, पण मला हे घर 2 दिवसात खाली करून पाहिजे. 2 दिवसात? जमत असेल तर सांगा. ठीक आहे. ठीक आहे, उद्या मी 2 लाख रुपये टोकन म्हणून पाठवून देतो. काय जावडेकर? हो लालवानी साहेब. ठीक आहे, तर जमलं मग आपलं. बरं.